माझं काढलेस तू मसाला काय वैरण घातल्या का नाही सर्वेश? अरे सर्वेश याला वैरण घातलं नाहीस का काय? कुठे गेलाय? पप्पा बोलवायला काय पप्पा? जनावरांनी सकाळ वैरण घातला नाही? मम्मी घालणार होती. कुठे गेल्या कोण असेल मम्मी? कुठे गेले ती? अरे पण जनावरांनी वैरण तर घालत नाही येड्या. हा मम्मी घालणार होती. 400 वैरण घाल पहिला उपाशी जनावर तुला 450. नहीं 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 करूँ यहाँ कुछ तो गड़बड़ है. मला तुला काय अक्कल आहे काय? मम्मी तुला पप्पा दादा मस्त मस्त म्हणतात क्या खाकी वैरण. तुला काय कळतंय का नाही? पप्पा मशीन मारली आणि मशीन मारली म्हणतोय आणि मशीन मारली पप्पा मारली मला. कशा बाय मारले तुला? मम्मी पुढे वैरण टाकलेलं तुम्हीच म्हणता की मम्मी तुला कशाला वैरण टाकलं? तिच्याकडे वैरण टाकलं ती काय मसाला काय का? तुम्हीच म्हणता की लाडाने मम्मी मस्त मस्त. अरे मोर काय तुला तिला कशाला वैरण टाक कुठं हे केलायस तू? लाटा बुक्के घातली. कुठं लागलंय? लाटा घातल्या पाठीला आपला घातल्यात. बरं तसंच पाहिजे तुला. कुठे गेल्या तर चल तिला विचारतो. खाली गेल्या चला. कुठं? खाली खाली रानात गेल्या. रानात गेल्या? चल कसं आहे मला दाखव. चल ते आता तिला विचारतो. चल पप्पा ओके मम्मी या 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 आलो आलो आलो. अगे शुभे इकडे 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 लवकर ये. ते काय काय करल्यास ते? पिल्लेशनी चारा गेलोय. हा चारा गेलतो. दे पोरग्याला कशाला मारलीस मगाशी? ही वैरण टाकली पुढे माझ्या. कशा पाय? मग म्हणून तू काय मसाज काय म्हणलं तुला? मस्त म्हणतो तुला म्हणत नाही काय चेष्टेनं. मग तू त्याला बदलल्यास किती मारल्यास किती त्याला? तू मारल्यास कशा पाय सांग त्याला? त्यानं माझ्या पुढे वैरण आणून टाकली म्हणून मारलं. त्याला वळण आहे का जरा? तेवढा आहे ती पोरग त्याला वळण आहे का? एवढा आहे पोरग ते माझं तुला काय तू मग वैरण टाकलं माझ्या पुढे. हे वळण झालं वय. तुम्हाला वळण आहे का बघा पहिला मग त्याला माझ्यामुळे मम्मी पप्पांना मारायला लागल्या. मम्मी पप्पांना सोड पप्पांना सोड मम्मी पप्पांना सोड पप्पांना सोड सोड तुझ्यामुळे मम्मी पप्पांना का मारलीस तू? अरे तुझ्यामुळे तर झालं की सगळं बघ. म्हणून तर मारलं तुला. पप्पा घराकडे पळा. दाखवतो यशनी आता सुट्टी नाही यशनी. घ्यायचं आणि चालायला लागायचं दोघं पण. चालायला लागायचं ना. काय काय बोलत नाही. कशा बाय तो तुझी ती गठुळ घ्यायचं सगळं साहित्य आहे. घ्यायचं आणि चालायला लागायचं ना. कुठं चालायला लागायचं? तुझं नाही माझं सरळ दोघांनी ऐकायचं. थांबायचं असलं तर थांबायचं. तू बाहेर व्हायचं तू बाहेर व्हायचं. जाऊ ते घ्यायचं गठुळ आणि दोघं पण बाहेर व्हायचं. यायचं नाही घरात. म्हणजे ऐकायचं होत नाही सरळ तर काय थांबायचं नाही. दोघं पण ऐकत नाही साहेब गोष्ट म्हटल्यावर कशाला थांबता येतं? एक लक्षात ठेव तुला मी बाहेर काढणार. दुसरं लगीन करतो नाही बघ. जावा कर जावा. आणि बघ दुसरं लगीन दुसरी बायको आणतो आणि त्या बायकोवर तुला बाहेर काढतो आणि आम्ही जावा. मी आणि ती बायको ती घरात बरोबर जावा म्हणा सर जावा. बघतो येऊ दे पहिला. चल रे चल चला लागा. चल पोरा. तुला दुसरी मम्मी आपण बघा चांगली आणला. चांगली एक नंबर घेऊन येतो आणि तिला बाहेर काढायचं आणि आपण तिघं राहायचं. ती दुसरी मम्मी तू मी घरात राहायचं. आणि काय टेन्शन घेऊ नको. माझं बरोबर करतो. आता संध्याकाळपर्यंत घेऊन येतो. ध्यानात ठेव.
चल काय टेन्शन घेऊ नको. काय आपल्याला हाय पैसा ढेक पैसा आहे. होय बँकेत माझं 220 रुपये शिल्लक आहेत. काय टेन्शन घेऊ नको. लईच पैसा आहे तुमच्याकडे. आहेत मस्त पैसे 220 रुपये थोडं झालं काय. होय त्यात आपण आयुष्य जगतोय 220 रुपये मध्ये. मम्मी पळत येते ना. होय अहो इकडे तर जंगल आहे की. असले जंगलात पुढे गाव आहे त्या गावाला जाऊया आणि समज रात्र झाली तर तिथंच वाटत काय तर करून ठेवूया जाऊया पुढे हॉटेलला जाऊया. त्याच्यावर आपलं कुठतंय पण एक लक्षात ठेवा आपलं काहीच कुठत नाही. आपण दुसरी मम्मी आणायचं हे ठामच आहे ह्याच्यावर. आणायचं काय टेन्शन काय नाही. मला वजन झालं मी पण घेतो. काय काय दिलं पण असतं. पुढे गाव आले बघूया काय काय किती गाव आहे घर एक दिवस आले की कुत्रे काय नाही जंगल एवढं वाघ बिघ असतील वाघांचा आवाज नाही आला. माहितच आहे आपलं 220 रुपये बँकेत शिल्लक आहे. त्यामध्ये एक काम करायचं गाडी घ्यायची फॉर्च्युनर आणि लई झालं मला काही 51 रुपये बसतील त्याला. अहो काय फॉर्च्युनर 51 रुपयाला येत नाही 51 लाखाला ते 51 लाखाला 51 लाखाला ते आपल्यात 220 रुपये आहेत. उद्यापासून कामाला जाऊया 51 लाखाची फॉर्च्युनर आणि दुसऱ्या मम्मीला त्या फॉर्च्युनर गाडीतनच आणायचं. तिघं बसायचं आणि नीट घरात जायचं आणि मम्मीला दाखवायचं मम्मी घेऊन आलोय म्हणून. त्याच्यावर काय अडत नाही दाखवायचंच. नवीन फॉर्च्युनर घ्यायची. आणि हे एक लक्षात ठेव समज नवीन मम्मी आणली तर तिची पहिल्याची पण 2-3 पोरं असते ती पुरी असते ती आपल्याला इथं आपल्या घरात गँग तयार होत नाही काय. समज नसली तर आणि होतील तुला आणि नवीन तयार होतील तुला भणी होत्या तुला भाऊ होत्या आपली गँगच तयार होत्या. मग आपली मम्मी काय करते एवढ्या पुढे दाखवून द्यायचं आपली गँग किती मोठी आहे दाखवायचं. का लक्षात चल जाऊया. आता असं करूया जंगल लागलंय जंगलाच्या अलीकडेच आपण थांबायचं आत जायला नको. रात्र पण झाल्या आणि आवाज पण जरा वेगवेगळे वाघाची डरखा आवाज कसलं भयानक आपण आज जायचं नाही लगेच. आज जायला उद्या सकाळी बघूया आणि इथंच कुठं आता पोटाला काय आणलं का बघूया. पोटाला लागले ते काय त्या मम्मीने भाकरी दिल्या का काय ते कटोळ्यात बघूया. नसतं तर मग कुणातर भीक मागून खायला पाहिजे आपण पुण्यात दारात जाऊ. तर ते कटोळ बघून त्या कटोळ्यात काय आहे बघूया. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. कालपासून गेल्यात कुठे गेल्यात कुणाच ठाऊक. आता पोरगा आहे संग काय खाल्ल्यात का नाहीत काय केलं काय माहिती. अजून पण आले नाहीत घराकडं. किती सकाळपासून वाट बघायला लागली कुठं काय दिसेना काय नाही. सगळंच त्यासनी बोललो काय म्हणून बाहेर काढलो असं वाटायला लागले माझं मला. काय म्हणून बोललो माझं चुकलं बोलायला नको पाहिजे होतं मी. ही लगेच जात्यात म्हणून काय माहिती. अजून आले नाहीत पोरगं संग आहे उपाशी आहे काय करायला कुणाच ठाऊक. अरे तू वाघ वाघ म्हणून पकाशी पळत गेलता जळाना गेलतास ना तू. आणि मी इथंच कसं आलो कुठे गेला इकडे पळत वर गेलतास तू. फॉरेस्ट गेलतो वाघ तिथे दिसला किती मोठा जळाला गेलतो. वाघ काय करतोय मी असताना वाघ करतोय. चल बघतो मी काय करतोय तो. चला बघ चल मी आहे की तू काय भ्या लागलायस. हा चला कुठं तिथं वाघ गेलाय पळून मारता आणि तू बोंबलत सगळीकडे पळून आलास माघार फिरून आलाच नाही तुझ्या माझ्याजवळ. चल बघतो मी चला सर्व दगड चल करून जरा काय हाय का टोटल बघूया आणि चला पिच्चू बिच्चू असेल बघा चावल असं चल बघूया इथे करूया पोटाला करून ठेवूया आणि उद्या दुसऱ्या गावाला जाऊया. पडायच्या आता जेवणातून वस्तू मुक्कामला जायला पाहिजे. परत थांबा आता पेटवायला नको पहिला कणिक म्हणून घ्या. अरे तेव्हा आपली की तवर बघितलं तसंच करतो तू पहिला. पेटवा जमते का तुला. तर काय होईल ते होईल. काय आता आपण जाईल दुसरं कोण आहे. होय धोर कसला लागला. किती ये पाणी किती घालते तू घाल रे पाणी. हात उठलास का मग तू उठून घेत होती पहिला. उठून नाही आपण डायरेक्ट काय आपल्याला कधी येते एवढं परफेक्ट. एक दिवस काढायला स्वयंपाक करायला लागतंय काम आहे. आवाज बाकी पडो बडवा हे घ्या बडवा. अरे असं ठेवायचं असं करायचं नसतं. घामली यायला असंच करायचं. नाही तशी नसते अशी घामले आला घामले आला मला. हाताची भाकरी त्यामुळे मग केला आजी करतो तिला काय आलं नाही सोड. आजी आमची पहिला करतो. अरे मोठी तयार झाली. आकार नाही भारी आहे. ठेवलं हाय पाहिजे जरा तिथं कागद पडले काढत होती.
एका भाकरी तावरायचं बघ आपण. हे काय चमचा दिल्यावर तो थांब भाजलीच बघ. ते रे भाजायच्या भाजायच्या. जाळ मोठा लाव. लावा जाळ मोठा लाव. गरम आहे आपल्याला एक भाकरी होणार ती कसं करत असेल रे. घाम ते नाही मग असं तुमच्या त्यात घाम पडला मग मम्मीचं किती घाम पडत असेल त्यात. भरपूर. हो म्हणजे आपण तरी म्हणलं भाकरी चवीला आपलं तरी म्हणलं भाकरी एवढी लागतात का मीठ नसल्या का. ते पण काढ निघाले बाबा. निघाल्या जरा काढ तू जरा काढ का थापू बरं. निघाल्या थांबा थांबा थांबा. हळूहळू मोड नको. हो 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 बस त्या दुनियातली पहिली उलट उलट. उलटली. अरे हात पळाले म्हणून भाजल्या करपली. भाजी 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 कुरकुरीत भाजले की आपल्याला चांगलं लागलं. भाजली काय एवढी आजच्या दिवस उद्या हॉटेलला जाऊया. दहाव्यातले तंदुरीवाले भाजले भाजायला पाहिजे. खाऊया भाकरी मस्त पैकी. झाल्या तर कुरकुरी झाले. थांबा कट करतो अगदी मला त्या नाही असे काय लाकडाकडे झाले होते ते चांगले भाजले. मम्मी भाजत नाही बहुतेक छान लागते. बदली की हाताला पोहला हात भाजले की रे कच्ची लागायला होती वर वर कुरकुर झाले. आता कसं तिथंच करत असेल आपल्याला भाकरी होय. मम्मी भारी करते मम्मीची मम्मीच असते. होय मला पण आता किती अंधार पडला आता घरात जायला पाहिजे. चला भुका लागल्यात लई भुका लागल्यात. ही भाकरी काय खातोस का उद्यापासून हरवान लागेल की आपल्याला. होय दवाखान्यात बसायला लागेल 4 दिवस. शेवटी ती मम्मी ती मम्मीच आहे तुझी आपल्याला जमत नाही. होय चला पॅकिंग करा घरात जाऊया. हा चला. आणि ती माफी मागे आपण दंगा करून आलो हे आणतो ते आणतो काय. आणि दुसरी आपली पहिली बायको ती पहिलीच बायको असते. आणि हे काय आपण बरोबर केलेलं नाही. जाऊया तिची माफी माग्या घरात जाऊया. हा ठीक आहे. तिनं बघ आता ते सगळं दिलं का नाही. आपण कुठेतरी भटकत जंगलात म्हणून आपल्याला ते पीठ दिल्या सगळं दिल्या. आणि आपल्याला पण आता आदलगडली थोडं आपल्याला ते जमत नाही. आणि आपण माघार जाऊया तिची माफी माग्या. आणि ते काय म्हणत नाही आपल्याला. चल हा चल जाऊया. खावा तुम्ही. नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा राजदादा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला हसवण्यासाठी आम्ही घेऊन येत असतो. तरी आम्हाला तुम्ही सपोर्ट करा. आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.